आणि आता वळूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातमी आहे अर्थातच राज्यभरात गाजत असलेल्या एन्काउंटर प्रकरणाची। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात सीआयडीची टीम ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे। या सगळ्या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांचा जबाब नोंदवला जाणार आहे। संजय शिंदे, निलेश मोरे आणि अभिजित मोरे यांचा जबाब नोंदवला जाईल आणि हे नेमकं प्रकरण कसं घडलं याचा तपास सध्या सीबीआय करत आहे। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट। बदलापुरातील अक्षय शिंदे प्रकरणात सीआयडीची टीम तपास करण्यासाठी चौकशीसाठी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे। इथे दाखल असलेले संजय शिंदे, निलेश मोरे यांच्यासह अभिजित मोरे यांचा सुद्धा जबाब सीआयडीची टीम नोंदवणार आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय अधिक माहिती आहे या चौकशीबद्दल? मिलिंदजी, सीआयडीचं विशेष पथक जे आहे ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालंय। आपल्याला माहिती आहे की ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निलेश मोरे एपीआय ज्यांच्या पायाला गोळी लागली होती ते, त्यानंतर ज्यांनी अक्षय शिंदेवरती गोळी झाडली ते संजय शिंदे आणि त्याच वेळी घटनास्थळावर उपस्थित असलेले हवालदार अभिजित मोरे हे तिघही उपचाराकरता दाखल आहेत। संजय शिंदे आणि अभिजित मोरे या दोघांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यामुळे ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। तर या प्रकरणामध्ये नेमकं त्यावेळी काय घडलं आणि तपास सीआयडीकडे वर्ग केलेला आहे, त्यामुळे सीआयडी त्यांच्या पद्धतीनं या तिघांचाही जबाब नोंदवण्याकरता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे। आज सकाळीच साधारणपणे 11 सुमारास सीआयडीनं मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या कथित एन्काउंटर प्रकरणातला जो गुन्हा दाखल आहे त्याची सर्व कागदपत्र आणि सर्व जो गुन्हा आहे तो स्वतःकडे वर्ग करून घेतला। सर्व डॉक्युमेंट त्यांनी घेतलेले आहेत आणि आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिघांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। नेमकं त्यावेळी काय घडलं, कशा रीतीने घडलं, तिघांचं स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये काय समोर येतं, जबाबामध्ये कशा रीतीने तिघं जबाब देत आहेत आणि त्यातून निष्कर्ष काय निघतो याकडे विशेष करून सीआयडीचं लक्ष आहे आणि त्या दृष्टीने हा तपास सुरू आहे। तुर्तास धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल।